श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, एकमेकांशी नेहमी फटकारून वागणारे दुर्योधन आणि भीम हे द्रोणाचार्यांचे दोन शिष्य थोड्याच दिवसात गदायुद्धामध्ये प्रवीण झाले आणि अश्वत्थामा सर्व रहस्यपूर्ण अस्त्रांच्या बाबतीत इतर सर्व शिष्यांमध्ये वरचढ ठरला आणि तलवारीच्या मुठीची पकड घट्ट कशी करावी या विद्येमध्ये नकुल आणि सहदेव या दोघांनी इतर अनेक जबरदस्त वीरांवर मात केली. युधिष्ठिर रथ चालविण्यात श्रेष्ठ ठरला आणि अर्जुन तर प्रत्येक बाबतीत मातब्बर ठरला. सागरापर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण पृथ्वीवर सर्व महारथी वीरांमध्ये तो अग्रगण्य ठरला. तीव्र बुद्धी, अप्रतिम शरीर सामर्थ्य आणि अमर्याद उत्साह या गुणांच्या बळावर तो सर्व अस्त्रांमध्ये पारंगत झाला. अस्त्रविद्येतील प्रावीण्याच्या बाबतीत आणि आचार्यांवरील निष्ठेच्या बाबतीत अर्जुन अगदी बिनतोड ठरला. द्रोणाचार्यांनी आपल्या सर्व शिष्यांना एकाच प्रकारचे शिक्षण दिले हे खरे असले तरीही आपल्या स्वतःच्या विशिष्ट हातोटीमुळे अर्जुन एकटाच सर्व राजकुमारांमध्ये अग्रेसर ठरला. अलौकिक शरीर सामर्थ्याने युक्त असलेल्या भीमसेन आणि धनुर्विद्येमध्ये पारंगत झालेला अर्जुन हे दोघेही दुष्टबुद्धी कौरवांच्या डोळ्यामध्ये सारखे सलू लागले. एकदा धनुर्विद्येमध्ये आणि अस्त्रविद्येमध्ये प्रवीण झालेल्या आपल्या सर्व शिष्यांना द्रोणाचार्यांनी एकत्र बोलाविले. लक्ष्यवेध करण्याच्या बाबतीत राजकुमार किती तरबेज झाले आहेत हे पाहण्याच्या इच्छेने द्रोणाचार्यांनी कारागिरांना सांगून एक कृत्रिम भास पक्षी तयार करून घेतला आणि राजकुमारांना थोडी सुद्धा कुणकुण लागू न देता त्यांनी तो वृक्षाच्या अगदी वरच्या फांदीवर ठेवून दिला. हे तुमचे लक्ष आहे असे म्हणून द्रोणाचार्यांनी त्या कृत्रिम भास पक्षाकडे बोट दाखवले आणि ते राजकुमारांना म्हणाले, तुम्ही सारे आपली धनुष्य घेऊन ताबडतोब इकडे या. धनुष्याला बाण जोडून आणि या भास पक्षावर नेम धरून तयारीने उभे राहा आणि मी एकेकाला सूचना केल्याबरोबर लगेच त्याने बाणाने भासाचे मुंडके उडविले पाहिजे. वैशंपायन म्हणाले, सर्व राजकुमार आपापली धनुष्य सज्ज करून अगदी तयारीत उभे राहिले असता द्रोणाचार्य युधिष्ठिराला म्हणाले, युधिष्ठिरा, तू बिनतोड धनुर्धर आहेस. धनुष्याच्या दोरीला बाण जोड आणि मी सांगितल्याबरोबर लगेच बाण सोड. युधिष्ठिराने लगेच द्रोणाचार्यांच्या सांगण्याप्रमाणे आपले धनुष्य घेतले आणि भास पक्षावर नजर स्थिर करून तो ठाण मांडून उभा राहिला. धनुष्याची दोरी खेचून धरलेल्या युधिष्ठिराला एका क्षणातच द्रोणाचार्य म्हणाले, युधिष्ठिरा, झाडाच्या शेंड्यावर असलेल्या त्या भास पक्षाला अगदी निरखून पहा. आचार्य, मी माझी नजर त्याच्यावर रोखलेली आहे असे युधिष्ठिराने उत्तर दिले. एका क्षणानंतर द्रोणाचार्य युधिष्ठिराला पुन्हा म्हणाले, युधिष्ठिरा, तुला हे झाड दिसत आहे का? मी दिसतो आहे का? तुझे भाऊ तुला दिसत आहेत का? युधिष्ठिर त्यांना म्हणाला, होय आचार्य, मला हे झाड दिसत आहे. आपण दिसत आहात. माझे भाऊ देखील मला दिसत आहेत आणि हा भास पक्षी तर सारखाच दिसत आहे. युधिष्ठिराचे हे बोलणे ऐकताच द्रोणाचार्य थोडे नाराज झाले आणि कुत्सितपणे युधिष्ठिराला म्हणाले, चल दूर हो. या लक्ष्याचा वेध करण्याची तुझी ताकद नाही. नंतर दुर्योधन इत्यादी धृतराष्ट्रपुत्रांचे कौशल्य जोखून पाहण्याच्या इच्छेने द्रोणाचार्यांनी क्रमाक्रमाने त्यांना विचारले. भीम इत्यादी इतर शिष्यांना व इतर देशांमधून आलेल्या राजांना
द्रोणाचार्यांनी तसाच प्रश्न विचारला आणि मला सर्व गोष्टी दिसत आहेत असे प्रत्येकाने त्यांना ओशाळून उत्तर दिले. वैशंपायन म्हणाले, असा प्रकार झाल्यावर द्रोणाचार्य स्मित करून अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, आता या लक्ष्याचा वेध तुला करायचा आहे. या पक्षाकडे नीट पहा. मी तुला सूचना दिल्याबरोबर तुला बाण सोडावायचा आहे. धनुष्य आकर्ण ओढून एक क्षणभर तसाच थांब. द्रोणाचार्यांनी असे सांगितल्यावर अर्जुनाने धनुष्य अगदी आकर्ण ओढले. त्यामुळे ते मंडलाकार दिसू लागले आणि आचार्यांनी अगोदर सूचना दिल्याप्रमाणे भास पक्षावर दृष्टी एकाग्र करून तो स्थिर उभा राहिला. एक क्षण लोटतो न लोटतो तोच द्रोणाचार्य इतरांना जे म्हणाले होते तेच त्याला पुन्हा म्हणाले, अर्जुना, या झाडाच्या शेंड्यावर जो भास पक्षी आहे तो तुला दिसतो आहे का? तुला हे झाड दिसते आहे का? आणि येथे उभा असलेला मी देखील तुला दिसत आहे का? यावर मला फक्त भास पक्षीच तेवढा दिसत आहे. झाड मला दिसत नाही आणि आचार्य आपणही मला दिसत नाही, असे अर्जुनाने द्रोणाचार्यांना उत्तर दिले. यामुळे द्रोणाचार्य अत्यंत संतुष्ट झाले. पण अर्जुनाच्या या बोलण्यावर ते थांबले नाहीत. त्यांचा स्वभाव दुर्दम्य असल्यामुळे एक क्षणभर थांबून महारथी अर्जुनाला त्यांनी पुन्हा विचारले, तुला फक्त भास पक्षी दिसत आहे तर मग मला आणखी एक प्रश्नाचे उत्तर दे. तुला सबंध भास पक्षी दिसत आहे का? यावर अर्जुन पुन्हा म्हणाला, आचार्य, मला सबंध पक्षी दिसत नाही. भास पक्षी दिसत नाही तर त्याचे डोकेच फक्त दिसत आहे. असे अर्जुनाने म्हटल्याबरोबर द्रोणाचार्यांच्या शरीरावर आनंदातिशयाने रोमांच उभे राहिले आणि सोड बाण असे ते त्याला म्हणाले. तत्क्षणी कसलाही विचार न करता अर्जुनाने बाण सोडला आणि झाडाच्या शेंड्यावर असलेल्या त्या भास पक्षाचे मस्तक त्याने तीक्ष्ण बाणाने उडविले आणि डोळ्यांचे पाते लवते न लवतेच तोच त्याने ते जमिनीवर पाडले. अशा प्रकारे हे अघटित कर्म सिद्धीला गेल्याबरोबर द्रोणाचार्यांनी अर्जुनाला प्रेमाने घट्ट मिठी मारली. रणांगणात द्रुपद आणि त्याचे सारे बांधव आता पराभूत झालेच असा विचार त्यांच्या मनात तरळून गेला. काही काळ लोटल्यावर एकदा अंगिरसांचे थोर शिष्य द्रोणाचार्य स्नानासाठी गंगा नदीवर गेले. त्यांनी पाण्यात बुडी मारली असता काळच ओढवला. एका जबरदस्त सुसरीने त्यांची मांडीच घट्ट पकडली. सुसरीच्या पकडीतून सुटका करून घेण्यास द्रोणाचार्य वास्तविक समर्थ होते. परंतु मुलांनो, या सुसरीला मारा आणि तिच्या पकडीतून मला ताबडतोब सोडवा, असे त्यांनी सर्व शिष्यांना ओरडून सांगितले. द्रोणाचार्यांची ती आरोळी ऐकताच अर्जुनाने पाण्यात असलेल्या सुसरीला 5 अतिशय तीक्ष्ण अमोघ बाणांनी मारले. काठावर असलेले बाकीचे सारे शिष्य गोंधळून गेले आणि इकडे तिकडे धावत गेले. अर्जुनाने आपल्याला हवे असलेले काम फत्ते केले हे पाहताच सर्व शिष्यामध्ये हा आपला शिष्य वरचढ आहे अशी त्यांची खात्री झाली आणि त्यांना कमालीचा आनंद झाला. अर्जुनाचे बाण लागताच त्या सुसरीने द्रोणाचार्यांची मांडी झटकन सोडून दिली. तिची अक्षरशः खांडोळी झाली आणि ती मरून पडली. अर्जुनाचा हा असामान्य पराक्रम पाहिल्याबरोबर भरद्वाज द्रोणाचार्य वीरश्रेष्ठ महारथी अर्जुनाला म्हणाले, प्रतापी वीरा, ब्रह्मशीर नावाचे अस्त्र मी तुला देत आहे. त्याचा तू स्वीकार कर. हे अस्त्र सर्वोत्कृष्ट असून ते परतवून लावणे कोणालाही शक्य होणार नाही. या अस्त्राचा प्रयोग कसा करावा आणि त्याच्याकडून अपेक्षित असलेले कार्य पुरे झाले म्हणजे ते परत कसे घ्यावे हे देखील मी तुला शिकवीन. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या अस्त्राचा प्रयोग तुला
मर्त्य मानवांच्या बाबतीत कधीही करता येणार नाही. क्षुद्र सामर्थ्य असलेल्या माणसावर जर हे अस्त्र तू सोडलेस तर ते सारे जगत जाळून टाकील. वत्सा, हे अस्त्र सर्व जगामध्ये असामान्य आहे असे मी ऐकले आहे, म्हणून फार सावधगिरी बाळगून तू याचा उपयोग कर. तुला आणखी एक गोष्ट सांगतो, तीही ऐकून ठेव. कधी काळी एखादा अतिमानुष वीर तुला उपद्रव देऊ लागला तर रणांगणामध्ये फक्त त्याचाच वध करण्यासाठी या अस्त्राचा उपयोग कर, एरवी नाही. अर्जुनाने हात जोडून द्रोणाचार्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे त्याने मान्य केले. त्या अद्भुत अस्त्राचा त्याने द्रोणाचार्यांकडून स्वीकार केला. तेव्हा द्रोणाचार्य त्याला पुन्हा म्हणाले, तुझ्यासारखा अप्रतिम धनुर्धर अखिल जगात दुसरा होणे नाही. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.